राजकीय वर्तुळातून सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. सुनेत्रा अजितदादा पवार या उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राची धुरा हाती घेणार आहे. त्यांच्या रूपानं महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री मिळालेल्या आहेत. माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या निधनानंतर खरं तर महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण अजितदादांनी राज्याला दिलेली विकासाची दिशा चुकवून चालणार नाही या भावनेतूनच राज्यात शासकीय आणि राजकीय घडामोडींना आता वेग आलाय. उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा अजितदादा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व वरिष्ठ नेते जसं की छगन भुजबळ, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल हे सर्व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी वर्षा निवासस्थानी दाखल झाले होते. वर्षा निवासस्थानी बैठक झाली आणि या बैठकीनंतर अखेर सुनेत्रा पवार यांच्या नावावर उपमुख्यमंत्री पदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. या निमित्तानं जाणून घेऊयात सुनेत्रा पवार यांचा राजकीय प्रवास कसा आहे. सुनेत्रा पवार यांचा जन्म 18 ऑक्टोबर 1963 रोजी धाराशिव मध्ये झाला. सुनेत्रा पवार यांना जन्मापासून राजकीय वारसा लाभलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या त्या बहीण. धाराशिव मधल्या तेरमध्ये सुनेत्रा पवार यांचं बालपण गेलं. वडील स्वातंत्र्य सैनिक आणि गावचे पाटील होते, त्यामुळे राजकारण आणि समाजकारणाचा वसा हा तिथूनच आपल्यात आल्याचं सुनेत्रा पवार सांगतात. 1985 मध्ये सुनेत्रा पवार आणि अजित पवार यांचं लग्न झालं. लग्नानंतर सुनेत्रा पवार या प्रसिद्धीपासून दूर राहिल्या. मात्र गेल्या काही वर्षांपासून त्या प्रचारादरम्यान अजित पवार यांच्यासोबत दिसल्या होत्या. त्यांनी 2024 ची लोकसभा निवडणूक सुद्धा लढवली होती. मात्र यात त्यांचा पराभव झाला होता. यानंतर त्या राज्यसभेवर निवडून गेल्या. राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या सुनेत्रा पवार सुरुवातीची अनेक वर्ष थेट राजकारणापासून लांब राहिल्या. तरी बारामतीच्या प्रचाराची धुरा कायमच त्यांच्याकडे राहिली होती. सुनेत्रा पवार या सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत आणि राज्यसभेच्या खासदार आहेत. तसेच त्या बारामती टेक्सटाईल कंपनीच्या अध्यक्षा सुद्धा आहेत. त्यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि पर्यावरणीय कार्यात सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे. 2010 मध्ये सुनेत्रा पवार यांनी एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडियाची स्थापना केली. ही संस्था सेंद्रिय शेती, पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासासाठी काम करते. सुनेत्रा पवार यांनी समाजकारणासह शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा महत्त्वाचं योगदान दिलंय. त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यावर लक्ष केंद्रित करणाऱ्या विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संस्थेच्या विश्वस्त सुद्धा आहेत. या अनुभवाचा त्यांना आगामी काळात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेताच त्यांच्या नावावर एक मोठा विक्रम होणार आहे. त्या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहे. याआधी कोणत्याही महिलेनं या पदावर काम केलेलं नाही. पवार घराण्याचा राजकीय वारसा पुढे चालवण्याचं काम आता त्या करणार आहेत. संपूर्ण राज्यातून सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्री बनवण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानंतर आता त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.